राष्ट्रवादी शरद पवार गटातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली। मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातला निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली। या प्रकरणात आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवारांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये आता पुन्हा एकदा धाव घेतल्याचं पाहायला मिळते। पक्ष चिन्हाचा निकाल लागेपर्यंत नवं चिन्ह द्या अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली। उर्वशी खोरा आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। उर्वशी, काय ताजे अपडेट्स मिळतात? काल जे आहे सकाळी अर्ली मॉर्निंगला आपण बघितलं की कशा प्रकारे मेन्शन केलं गेलं शरद पवार यांच्याकडून या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाच्या केसला। आता हा जो प्रकरण आहे तो 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे अजून क्लिअर नाहीये। आज जेव्हा लिस्ट येईल तेव्हा कळेल। पण या मेन्शनच्या दरम्यान शरद पवार यांच्याकडून दोन गोष्टींची विनंती केली गेली। एक म्हणजे लवकरात लवकर सुनावणी जी आहे झाली पाहिजे, लवकर हा मॅटर ऐकण्याची, आणि बरोबरच यांच्या पक्षाकडून काल की अजित पवार यांना नवीन चिन्ह देण्याची माग केली गेली। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे आणि म्हणून पक्ष आणि चिन्ह याला घेऊन जे आता विधानसभा निवडणूक आहे त्याला घेऊन अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावं याची मागणी शरद पवार यांच्याकडून केली गेली आहे। उर्वशी, त्यामुळे आता कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।